तर त्याप्रती एक इटकूर जिल्हा परिषद गटामध्ये आपला येणाऱ्या काळामधला एक अजेंडा काय असेल विकासात्मक धोरणाचा? इटकूरचा जावाई आणि इटकूरचा भाचा हे लोकांनी आज सिद्ध करून दाखविलं. मला इटकूरमधून जवळपास मशालीपेक्षा 1600 मताची लीड लोकांनी इटकूरकरांनी दिली. त्याबद्दल मी सगळ्या इटकूरकरांचं आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांनी की मला इतक्या दिवस जे मी इटकूरसाठी काम केलं होतं त्याचं मला फळ आज मिळालं. इटकूरच्या जावई आणि भाचा म्हणून इटकूरच्या विकासासाठी तुमचं विजन काय असेल? इटकूरचा विकास आता तुम्ही बघतच राहाल पुढं. इटकूरमध्ये कुठल्याच गोष्टीची कुठल्याच याची कमी पडू देणार नाही याचा एक लोकांना शब्द देतो मी. पूर्ण म्हणजे मतदारसंघात सर 12च्या 12 गावात इटकूर सर नाही इटकूरचं विचारलं म्हणून इटकूरचं सांगितलं. हा सर रस्ते, जिल्हा परिषदच्या शाळा सगळ्या पूर्ण डिजिटल करणे, तिथले कोल्हापुरी बंधारे असतील त्याच्यातले दरवाजे नवीन टाकणे, दुरुस्त करणे, तिथल्या आरोग्यसेवा लोकांना पुरवणे, पाणी पुरवठा लोकांना पुरवणे, हा एक महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. ते प्रायोरिटीनं ती केले जातील. नंतर इटकूर जिल्हा परिषद गटातील सगळे देवस्थान असतील त्या देवस्थानाच्या विकासासाठी आपण काम करू. आणि ज्या ज्या लोकांना 12 गावातील लोकांना ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचा 24 तास प्रयत्न करीन आणि जनसेवेसाठी 24 तास उपलब्ध राहील. धन्यवाद सर.